सोलापूरमध्ये डॉक्टरांना फसवणं सुद्धा आता सहज आणि सोपं झालेलं आहे। सोलापुरातून एक मोठा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। सोलापुरातील नामवंत हृदयरोग तज्ञ असणारे डॉक्टर सुनील शेवाळे यांची तब्बल 30 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी अनिकेत कन्स्ट्रक्शनचे प्रोपरायटर अनिल श्रीराम यांची पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे। दिनांक 27 फेब्रुवारी 2022 ते 3 मार्च 2022 च्या दरम्यान फिर्यादीचे सिंदगी कॉम्प्लेक्स पहिला मजला जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर येथील साई हार्ट अँड मॅटर्निटी केअरमध्ये येऊन अनिकेत कन्स्ट्रक्शन्सचे प्रोपरायटर अनिल श्रीराम गीता श्रीराम यांनी फिर्यादीला वैद्यकीय व्यवसायाकरता जागा आवश्यक असल्याच्या कारणाचा गैरफायदा घेऊन तांत्रिक अडचणीत असलेली त्रयस्थ इसमांचे हितसंबंध असलेली व विकास सहकारी बँकेचा बोजा असलेली नमूद जागा हस्तांतरित करता येत नाही हे माहीत असताना देखील सदर जागेतील सदरचे हितसंबंध दूर करून खरेदी देण्याची हमी इसारा पावतीद्वारे देऊन फिर्यादीचा विश्वास संपन्न केला। तसेच सदर इसारा पावतीच्या वेळेस आणि त्यानंतर आजतागायत फिर्यादीकडून 30 लाख रुपये स्वीकारले। त्यानंतर इसारा पावतीप्रमाणे कोणत्याही अटींची पूर्तता न करता सदर जागेची खरेदी करून देण्यास टाळाटाळ करून फिर्यादीची फसवणूक केली म्हणून फिर्यादीने अनिकेत कन्स्ट्रक्शन्सचे प्रोपरायटर अनिल श्रीराम आणि त्यांची पत्नी गीता श्रीराम दोघेही राहणार पद्मानगर न्यू पाचपेठ सोलापूर सध्या राहणार आक्सिया गार्डन 1 बंगला नंबर 29 मगरपट्टा सिटी लक्ष्मी मंदिराजवळ हडपसर पुणे यांच्याविरुद्ध सदर बाजार पोलीस स्टेशन येथे कायदेशीर तक्रार दाखल केली होती। त्या अनुषंगाने आरोपी विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 420 409 34 अंतर्गत गुन्हा दाखल झाला। सदर गुन्ह्यागामी पोलिसांनी आरोपीस अटक करून 28 सप्टेंबर 2025 रोजी प्रथम वर्ग न्यायाधीश SP शिलवंत यांच्या कोर्टासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस 1 दिवस पोलीस कोठडी देण्याचा आदेश पारित केला। सदरकामी मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट गुरुदत्त बोरगावकर, ॲडव्होकेट शिवानी करवा, सरकारतर्फे ॲडव्होकेट नवले तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट सचिन इंगळगी यांनी काम पाहिले।